हे घे पुरणाची पोळी खाय. अरे वा, एवढी सोय. पुरणाची पोळी खाणं झाल्यावर आंघोळ करून घे, नवे कपडे घालून तो मेकअप करून देतो. अरे पण माझ्यासाठी एवढं कहून? अरे आज पोळा आहे ना, बैलाला सजवणं पडन ना. बैल आहे का मी? मग बायकोचा बैल आहे तू. कुठे फिरायला जायचं म्हणलं तर बायको नाही म्हणून राहिली, पार्टी करायला जायचं म्हणलं तर बायको नाही म्हणून राहिली, गप्पा मारायला बोलवलं तर बायको नाही म्हणून राहिली. अरे मग मुळ्याचं ऑपरेशन झालं तर मला पाहायला नाही आला तू, कहून नाही आला? अरे बायको म्हणी मुळ्यात कोरोना सारखा हात लावल्याला दुसऱ्याला बी होतो. आता समजलं, तू नुसतं बैल नाही, बायकोचा सांड बैल आहे. नवरंगी वस्त्रानं सजवलाय नंदी. पोळा आला ना पारू, दे ना तू मला दारू. पारूच्या नवर देवा, ते बैल तुला गोट्यात बांध म्हणलो, बहीण माया घरात आणून बांधलास. बे तू चुप बे भोसडीच्या. पोळ्यासारखा दिवस ना तू येते पडूनच बावा. चल उठ, बैलाला सजवा जाय ना. अबे माझे बैल सजवलेच राहते. पोळा रे पोळा, बैलाचा पोळा, गुडघ्याच्या डोक्यावर नारळ फोळा, नारळाचा तुकडा मोजा 16 वेळा, 16 वेळा मोजून नड्यावरी गिळा. बोला एक नमन गवळा, पार्वती हर बोला, हर हर महादेव. अगा बाबा, पोळा मंदिराजवळ जाऊन फोडा लागते ना. तू येते घरीच एक देशीची टिल्लू मारून फोडत आहेस. अगा शेतकरी होस, थोडीशी लाज तरी ठेव. तुझ्या बैलाचा आज सण आहे, बस तुझा सण आहे, शेतकऱ्याचा सण आहे. त्या खास दिवसाला तू पेऊन असा बर्बाद नको करू. देशीची दारू घे म्हणते पारू. भोकात गेला माझा बाप न बाप.